गुड आफ्टरनून क्लास. कसे आहात सर्व? कसं चाललंय तुमचं आयुष्य? सर मुझे सब कुछ सही चल रहा है, पढ़ रहा है. 11 में आए अभी 10 करके. ऐसा लगा था आसान होगा. आसान तो सब कुछ है, तुम्हें दिक्कत जा रही है, पढ़ाई करनी पड़ेगी ना. अब तो हो गया, सर ने कुछ होमवर्क दिया, चलो बच्चा पार्टी ये पढ़ लो, ये होमवर्क करके लाओ, वो होमवर्क करके लाओ, हो गया. सर ये लो, सर भी खुश, मैडम भी खुश, बच्चा बहुत होशियार है. होशियारी गई, होशियारी कितनी भी थी वो छोड़ दो, आप खुद से पढ़ना शुरू कर दो. अगर हम यहाँ पे एक प्रॉब्लम पढ़ा रहे तो आपका काम बनता है उसके ऊपर 10 और छुड़ाना. टाइम बढ़ाना पडेगा, अभ्यास आवडा लागेल, ठीक आहे. हार्डवर्क घ्यावं लागेल, मेहनत घ्यावं लागेल, एफर्ट्स घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. तरी सुद्धा अजून पाहिजे तेवढं फास्ट घेतलं नाहीये. प्रॉब्लेम सारखी ना मी दिलेली नाही, लक्षात घ्या. असं नका समजू की काही नाही चालू यांचं अजून, सर काही होमवर्क देत नाही, काही नाही. हे तर बेसिक चालू आहे म्हणून टाइम थोडंसं स्लो घेतो आम्ही. एकदा का हे उद्याच्या आपलं हळूहळू आता कन्व्हर्जन वरती आलोय, त्याच्यात डायरेक्ट गॅस एरर्स वगैरे असतील तिथून खूप फास्ट घेणार. नंतर मग प्रॉब्लेम्स, फक्त प्रॉब्लेम्स टेस्ट होत जाणार. प्रत्येक वीक मध्ये एक टेस्ट होणार माझी. तर सर्वजण माझी टेस्ट आहे म्हणजे बाकीचे सर्व घेतीलच. मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात 2-3 टेस्ट राहतीलच. अभ्यास वाढावा लागणार, मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. असं नाही की मी एक प्रॉब्लेम घेतला, दुसरा प्रॉब्लेम घेतला, तिसरा प्रॉब्लेम घेतला आणि झालं तुमचं होमवर्क, झाला तुमचं स्टडी. नाही, काहीच गॅरंटी नाही की याच्यासारखा सिमिलर प्रॉब्लेम येईलच म्हणून, याच्यासारखा सिमिलर येईलच म्हणून, ठीक आहे. काहीच गॅरंटी नाही. तुम्हाला असे कित्येक प्रॉब्लेम्स फिरून विचारतील, सांगताच येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे स्वतः प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याची सवय, बरोबर. तेव्हाच ती भीती जाईल मनातली. देखील मी तुम्हाला क्वेश्चन शीट देणार आहे, कुठून पण आलेली पण देईन. मोठ्या क्लासेसची का असेल बट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे फुकटामध्ये, बरोबर. फुकटात भेटत्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठून प्रोव्हाइड करून दिला, फायदा तुमचा आहे ना. कन्व्हर्जन ऑफ युनिट्स बद्दल डिस्कस करू आपण. काय कन्व्हर्जन ऑफ युनिट्स काय म्हणणं असतं कन्व्हर्जन ऑफ युनिट्स. आजच्या लेक्चरमध्ये बेसिक एकदम साधं, सगळ्यात आता सगळ्यात सिंपल लेक्चर असेल तरी. आधी पण मी खूप सिंपल घेतला, तर तुम्हाला किती समजलं त्याच्यावरती हे समजून घ्या. ही काय क्या बच्चा पार्टी बोलो. एक लकीर जो तुम्हारी किस्मत तय करने वाली है. एक लकीर है, एक लाइन है जो तुम्हारी क्या करने वाली है, किस्मत तय करने वाली है. इसको हम बोल सकते हैं लीनियर स्केल. क्या बोल सकते हैं? लीनियर स्केल. स्केल पट्टी आपल्या मराठी भाषेत स्केल पट्टी बोलतात ना याला, करेक्ट. का उदाहरण देतो स्केल पट्टीचा. आज त्याच पट्टीत तुम्हाला क्लासमध्ये आल्यावरती पनिश करायचं आम्हाला, त्याच्यामुळे चला. ही सेंटरला काय असणार तर 0, ठीक आहे. काही घेऊ शकतो, बरेच जण इकडे मायनस घेऊ शिकवतात, मी इकडे पॉझिटिव्ह घेऊ शिकवणार. ऍक्च्युअली स्केल पट्टी पॉझिटिव्ह असते ना, राईट साइडला पॉझिटिव्ह असतात. राईट साइडचे सगळे जे फिगर्स असतात ते पॉझिटिव्ह असतात. मान्य. लिनियर स्केल बरोबर, एक रेशिओ लाईन माहिती ना. स्केल पट्टी म्हणायला तर आपण नंबर लाईन म्हणतो. ज्यावेळेस मी इकडे निगेटिव्ह साइड जोडू त्यावेळेस ही काय बनेल, नंबर स्केल बनेल, ठीक आहे. नंबर लाईन बनेल. +1 +2, ओके. काही अडचण याच्यामध्ये +1 +2. बघा मी जरी ही मेथड शिकवतोय, तुम्हाला ते प्रॅक्टिस करून इतकं फास्ट कॅल्क्युलेशन्स करायचे की ते त्वरित म्हणजे क्षणात क्लिक झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी. कारण की हीच मेथड असते. बेसिक तर सगळ्यांना शिकवावं लागतं, त्यापैकी तुम्ही त्याला कसा वापरता, त्याचा वापर कसा करता योग्य रीतीने, त्याच्यावरती तुमची स्पीड ठरेल. आणि जितके जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्याच्यावर तुमची ऍक्युरेसी ठरेल. करेक्ट आहे. एकच मंत्र आहे माझा, स्पीड आणि ऍक्युरेसी. चल बघा मग एक मी तुम्हाला शिकवलं होतं, ठीक आहे. काय शिकवलं ते प्रीफिक्सेस म्हणून काहीतरी शिकवलं होतं. प्रीफिक्सेस आठवतं का? पॉवर मध्ये 10⁻0 मीटर, 10⁻+1 डेका हे ना रे, आठवतं का? त्याच प्रकारे मी आता इथं लिहिणार आहे, ठीक आहे. तसंच काहीतरी मी इथे लिहिणार आहे, ठीक आहे. हे झालं 0 तुमचं. 10⁻0 म्हणजेच काय रे, तो 1. समजून घ्या इथे काय 10⁻0 आहे, ते 10⁻0 आहे म्हणजे इथे काय असेल रे 1. करेक्ट आहे ना. एनी पॉवर. चला मग 10⁻0 मध्ये आपण काय लिहू शकतो, मीटर. हे माहिती ऑलरेडी, ठीक आहे, घेतलेले पण ऑलरेडी. लिटर काय असू शकतं, मीटर, लिटर, ग्राम, ओके. आणि काय असतं तिथं ग्राम,
ओके, काही येऊ शकतं. आणि कसं जोडायचं तर किलो असेल तर किलोमीटर, किलोलिटर, किलोग्राम असं आपण बोलतो. ठीक आहे, हे झालं 10 टू दी पॉवर 0 मध्ये एकदम बेसिक क्वांटिटीज ज्याचा आपण काय म्हणतो मिनिमम युनिट म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो लीस्ट युनिट बोलतो त्याला आपण, काय म्हणतो लीस्ट युनिट. बघा हा 10 टू दी पॉवर 0 नंतर आपण काय घेतो 10 टू दी पॉवर 1, ओके, 10 टू दी पॉवर 2, 10 टू दी पॉवर 3, 10 टू दी पॉवर 4 पण असते. ठीक आहे, आता मी 10 टू दी पॉवर 4 घेत नाही का बरं, तुम्हाला माहिती आहे 10 टू दी पॉवर 4 5 साठी आपण कोणतंही असं एक प्रिफिक्स बनवलेलं नाहीये. म्हणजेच काय असं मायक्रो, नॅनो, किलो, सेंटीमीटर, मिलीमीटर असं काही बनवलेलं नाहीये, बरोबर. 10 टू दी पॉवर 9 पण असेल. ओके, 10 टू दी पॉवर 6 पर्यंत घेऊ. बरं घ्या, तुम्हाला होमवर्क दिलं का मी? नाही सर, इससे अच्छा तर नाही लिखते. चला 10 टू दी पॉवर 1 म्हणजे काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह आहे सगळे. मी प्लस आता काही गरज का लिहायची, सवय लावा आता. ठीक आहे, हे प्लस आहेत सगळे. काय असेल ते इथं डेका, बरोबर आहे. पुढे काय असेल इथं हेक्टा, ठीक आहे ना. 10 टू दी पॉवर 3 मध्ये काय असेल किलो, माहिती नाही झाले ना. ठीक आहे, आता मी असं अपेक्षा ठेवते की तुम्हाला हे पाठ आहे. किलो 10 टू दी पॉवर 6 म्हणजे काय रे तर मेगा, मी शिकवले ना रे बाबा हे. तर इकडे काय येते मेगा 10 टू दी पॉवर 9 चा आपण पिको बोलतो. ठीक आहे, इथपर्यंत काम नाही पडणार. आय थिंक गिव जाय असे प्रॉब्लेम देऊ शकतो आपण. चला 10 टू दी पॉवर हे झाले पॉझिटिव्ह लाईन्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर झाले. आता लेफ्ट साइडला आल्यानंतर काय लिहा बरं का पटकन. मी हे मिटेपर्यंत आणि निदेश करेपर्यंत इकडचं लिहून टाका पटकन. 10 टू दी पॉवर 1 आहे ना, ते लिहून टाका पटकन. 10 टू दी पॉवर 1 आहे, इथे 10 टू दी पॉवर -1 घ्या. यालाच आपण काय म्हणतो डेसी. ठीक आहे, 10 टू दी पॉवर -2, 10 टू दी पॉवर -2 ला काय म्हणतो रे सेंटी, ज्याचा सेंटी मधून. 10 टू दी पॉवर -3 ला काय म्हणतो रे मिली. ठीक आहे, पटपट चला, हे माहिती पाहिजे. ठीक आहे, जास्त मागे नका करू. मायक्रो आणि 10 टू दी पॉवर -9 ला काय म्हणतो आपण तर नॅनो. 10 टू दी पॉवर -9 ला काय होतं नॅनो. बघा हे माहिती तुम्हाला कसं, कोणी म्हणलं मीटर, कोणी असं लिहिलं कसं 10 मीटर. ठीक आहे, 10 मीटर कोणीतरी डिस्टन्स आलं, बट त्याच्याच पुढे तुम्ही 10 मीटरच्या ऐवजी काहीतरी 10 किलो म्हटलं. चला 10 किलोचा के आणि हा एम. ठीक आहे, किलोमीटर 10 किलोमीटर. तर तुम्ही कसं सांगणार मग त्याला 10 किलो म्हटलं की 10 ते बेसिक झाला, 10 ते बेसिक झाला. आणि किलोचा किती 10 टू दी पॉवर 3, किलोचा किती 10 टू दी पॉवर 3 10 वरती 30 किलोचा किलो लिहून घेतला. उरलं काय फक्त इथं आता मीटर. हे सिंपल वाटतं तुम्हाला, हे कॅल्क्युलेशन फास्ट करणे, हे डोक्यातच फिट करणे, हे असंच म्हणायचं, याला असंच म्हणावं लागते, त्याला तसंच म्हणावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी फिट करून टाकतात त्या डोक्यामध्ये. ओके, चला क्लिअर. मग इथं काय असू शकतं सेंटीमीटर, कोणी म्हणलं असतं ग्राम. ठीक आहे, 20 ग्राम. ठीक आहे, कोणी म्हणलं असतं 20 ग्राम. आणि असं लिहिलं असतं कोणी तर 20 च्या आधी मिली ग्राम. ठीक आहे, तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे पॉवर्सच्या भाषेमध्ये. 20 मिलीग्रामला शॉर्टकट मध्ये mg म्हणतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. डेसी सेंटीमीटरला SCM म्हणतात, मिलीमीटरला mm म्हणतात, मायक्रोला म्यू. ह्याचं नाव काय असतं तर म्याव त्या टाईपचं. ठीक आहे, म्यू. नॅनोचा n. ठीक आहे, नॅनो मी m मीटर घेऊन सांगितलं. ठीक आहे, सेंटीमीटरचा c, मीटर असेल तर मीटर, ग्राम असेल तर cg. ठीक आहे, सेंटीग्राम. ओके, cm, मायक्रोचा म्यू, नॅनोचा n. ओके, डेकाचा जाऊ द्या, हेक्टाचा जाऊ द्या, किलोचा घ्या k कॅपिटल, मेगाचा m घ्या. ठीक आहे, पिकोचा p घ्या. म्हणजे किलोमीटर असेल तर कसं लिहितो आपण कॅपिटल k आणि m चा छोटा मीटर. ठीक आहे, ग्राम असेल तर कसं लिहितो रे kg. ठीक आहे, लिटर असेल तर कसं लिहितो l, किलो लिटर. त्या गोष्टी समजून घ्या पटपट. इतक्या लवकर समजून घ्यायचा फायदा तुमचा आहे. आय थिंक बऱ्याच जणांनी हे येत पण असेल 10वी पर्यंत. असं नाही की कोणी 10वी पास झाला नाही ही गोष्ट माहितच नाही पॉवर वगैरे. ठीक आहे, जर नसेल माहित तर तुम्ही मागे हा, तुम्हाला मेहनत घेण्याची गरज आहे. क्लिअर आहे. बघा मी पण त्या सगळ्या गोष्टी घडल्या आपल्या, हे सगळं सगळ्यांना रिप्रेझेंटेशन माहिती. आता एक रूल लिहितो मी आता. ठीक आहे, काय कन्व्हर्जन. समजा कोणी म्हटलं आता आपला आजचा जो टॉपिक आहे तो याच्यावरती आहे की कन्व्हर्जन. समजा एक्झाम्पल दिले आणि एक्झाम्पल जात्या ते तुम्हाला जनरल ज्या वेळेस तुम्ही ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार एमसीक्यू फिजिक्सचे म्हणा, केमिस्ट्रीचे म्हणा,
ठीक आहे. त्याच्यामध्ये होतं काय, बऱ्याच आपला आन्सर येतं 1000, ठीक आहे. आपला आन्सर येतं 1000, बट ऑप्शन मध्ये असतं 10 टू दी पॉवर 3, ऑप्शन मध्ये असतं 10 टू दी पॉवर 3, ठीक आहे. किंवा 1000 काहीतरी दिले, समजा 1000 ग्राम दिले, ठीक आहे. 1000 काय केलेले, ग्राम दिलेले, बट ऑप्शन मध्ये काय असतं, तो 1 kg, ऑप्शन मध्ये काय असतं 1 kg. म्हणजे अशा ठिकाणी जो ग्राम हे जे युनिट आहे ते कन्वर्ट करायला लागतं किलोग्राम. आणि हे ग्राम म्हणल्यावर कोणती मेथड आली, मराठीवाली प्रणाली, कोणती प्रणाली आली, सीजीएस आली, ठीक आहे. आणि किलोग्राम हे कशात असतं, तर एसआय मध्ये, ठीक आहे. कशामध्ये असतं, एसआय. एसआय मध्ये काय काय असतं, बेसिक क्वांटिटी कोणकोणत्या आपल्या डायमेन्शन रिप्रेझेंट करण्यासाठी, एक आहे मास, एक आहे लेंथ, आणि एक आहे टाइम, ठीक आहे. एक काय आहे, टाइम, ठीक आहे. एसआय, एसआय मध्ये मासला आपण एम म्हणतो, लेंथला एल म्हणतो, ठीक आहे. जाऊ द्या, हे माहिती तुम्हाला. मास आपण कशात मोजतो, एसआय मध्ये किलोग्राम, ठीक आहे. लेंथ कशामध्ये मोजतो, तर मीटर. टाइम तर कोणते बी घ्या तुम्ही, मंगळवारी जरी गेले तर टाइमला सेकंदामध्येच मोजणार ना, ठीक आहे. चला, एसआय नंतर सीजीएस मध्ये या. सीजीएस चं नाव सांगतं, सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्राम, एस फॉर सेकंड. म्हणजे मास कशामध्ये मोजणार, तर सेंटीमीटर. लेंथ कशामध्ये, नो सॉरी, मास कशामध्ये मोजणार, तर ग्राम मध्ये, फॉर्म मध्ये मी चूक केली, ग्राम, ठीक आहे. सेंटीमीटर. आणि टाइम कशामध्ये, तर सेकंड मध्ये. आणखी कोणते असते, एमकेएस, ठीक आहे. आणखी कोणती असते, एफपीएस. एमकेएस मध्ये काय रे, मास, मीटर केचा, किलोमीटर एसचा, सेकंड, फूट, पाऊंड, सेकंड. क्लिअर ना, लिहून दिले, नोट्स पण दिलेले तुम्हाला याच्यात. क्लिअर इथपर्यंत या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेणे पटपट. बघा, हे माहिती तुम्हाला. आता एक मंत्र असा आहे, लार्जर, ज्यावेळेस आपण काय करू, ग्रामला किलोग्राम मध्ये, ठीक आहे. ग्रामला कशामध्ये, किलोग्राम मध्ये, किंवा किलोग्रामला ग्राम मध्ये, काही असू शकतं, ठीक आहे. आणखी काय, लिटर आहे, ठीक आहे. मीटर आहे, चला मीटर दिलेला आहे. मीटरला कशामध्ये केलं, समजा मेगा मीटर मध्ये, मीटरला मेगा मीटर मध्ये, किंवा मीटरला मिलीमीटर मध्ये. म्हणजे मीटर इथे, तिकडे मेगा, इकडे मी, कसे कन्वर्जन करायला विचारू शकता, ठीक आहे. कसे कन्वर्जन येऊ शकतं, आणि तुम्हाला याची सवय लागणार, कारण की ऑप्शन मध्ये बऱ्याच वेळेस फिरवलं जातं. तर एक लक्षात ठेवा, लार्जर, लार्जर विल बी लार्जर, लार्जर विल बिकम घ्या, ठीक आहे. लार्जर, लार्जर विल बिकम लार्जर, अँड स्मॉलर, स्मॉलर विल बिकम स्मॉलर. आता हे स्मॉलर, लार्जर काय लावले सर तुम्ही, आल्यापासून आताच वापरलेलं नाही है ना, इरेज करून झालेच का. लार्जर विल बिकम लार्जर, काय काय बनणार, तर युनिट, ठीक आहे. लार्जर युनिट, ठीक आहे. स्मॉलर युनिट, ओके. लार्जर युनिट, स्मॉलर युनिट, असा गुण घालायचा आपला. आता लार्जर युनिट म्हणजे कोणते, माइनस वाले की प्लस वाले, ऑब्वियसली प्लस वाले, है ना बच्चा. कितना इजी चल रहा है. लार्जर वाले कोण असते, ऑब्वियसली पॉझिटिव्ह. म्हणजे जे कोणी राईट साइडला आहे ते सगळे कसे आहे, तर पॉझिटिव्ह. आणि कसे आहेत, लार्जर युनिट्स, ठीक आहे. आणि जे लेफ्ट साइडला आहे ते ऑब्वियसली कसे आहेत, स्मॉलर युनिट्स आहे. म्हणजे जर स्मॉलर युनिट दिलेला आहे तर अजून स्मॉलर बनणार. कधी स्मॉलर बनणार, ज्यावेळेस तुम्ही त्याला कन्वर्ट कराल. ज्यावेळेस तुम्ही काय कराल, समजा हा सेंटीमीटर दिलेला आहे, एक्झाम्पल घेऊन आपण शिकू, ठीक आहे. अजून सोपं पडेल. बरं, हा पहिला क्वेश्चन, समजा स्मॉलर कोण आहे, सेंटीमीटर आहे, चला मिलीमीटर आहे, 1 मिलीमीटर, ठीक आहे. मी पूर्ण नाव लिहितो सध्यापुरतं, समजण्यापुरतं. 1 मिलीमीटर, याला शॉर्टकट मध्ये एम म्हणतात, ठीक आहे. 1 मिलीमीटरला त्यांनी सांगितलं कन्वर्ट इंटू कशामध्ये, तर किलोमीटर मध्ये. चला कशामध्ये, तर किलोमीटर मध्ये. आता असं नाहीये की हा मीटर आहे आणि त्याला तुम्ही लिटर मध्ये कन्वर्ट करणार, पॉसिबल आहे का, नाही. आपण ह्याचा हा प्रिन्सिपल शिकलोय, रूल्स ऑफ युनिट्स अँड डायमेन्शनच्या याच्यामध्ये आपण बघितलं होते की सेम क्वांटिटी ज्या असतात त्याचंच काय होतं रे, ऍडिशन सबट्रॅक्शन होते, बरोबर. कन्वर्ट इंटू किलोमीटर. मग आता हे युनिट कसं आहे, कोणावरती फोकस करतोय आपण, कोणाला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, झाला ना, हा मिलीमीटरला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मग हे युनिट कसं आहे, लार्ज. हे युनिट कसं आहे, तर स्मॉलर. मी इथे लिहू स्मॉलर, चांगलं लिहिलं काय, व्हेरी गुड ना. स्मॉलर, मिलीमीटर कसं आहे, स्मॉलर. तर ज्याच आपण कन्वर्ट करू किलोमीटर मध्ये, ऐका व्यवस्थित, खूप कॉन्सन्ट्रेट देऊन ऐका, जितकी दम आहे तुमच्यामध्ये थोडा सगळ्या दमला एकत्र करा, एक्झिट करा तुमच्या त्या पॉवरला आणि लक्ष द्या. हा युनिट कसा आहे, स्मॉलर आहे.
म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कन्वर्ट करणार किलोमीटर मध्ये, किलोमीटर कसं पाहिलं मोठा आहे त्याला विसरा, ह्याच्यावर फोकस करा. हा कसा दिसतोय तुम्हाला लहान, तर ज्यावेळेस तुम्ही याला कन्वर्ट करा, आता मी हा एरो दाखवला म्हणजे हा काय झाला कन्वर्ट होऊ लागला. हा जो स्मॉलर होता तो परत काय होऊन जाईल अजून स्मॉल होऊन जाईल, काय होऊन जाईल अजून स्मॉल होऊन जाईल. तेच आपलं म्हणत आहे स्मॉलर विल बिकम स्मॉलर. ठीक आहे, आता हे कसं करणार, हाऊ, व्हाय, व्हेअर, सगळे डब्ल्यूएच क्वेश्चन इथे. ज्यावेळेस किलोमीटर असेल, किलोमीटरला आपण मिलीमीटर मध्ये केलं तर हा किलोमीटर कसा आहे आता लार्जर, किलोमीटर कसा आहे लार्ज. ठीक आहे, ह्या लार्जरला ज्यावेळेस तुम्ही छोट्यामध्ये कन्वर्ट करताय, असं नाही की युनिट छोटं नाही, लार्जर अजून मोठा बनेल. ठीक आहे, लार्जर विल बिकम मोर लार्जर. आता हे कसं, ते नंबर मोठा बनेल, आकडा, समजते का, काय मोठा बनेल तर आकडा. आणि दोन संख्या असतील तर त्या संख्येमध्ये 3-4 संख्या बनून जातील. ठीक आहे, असं काहीतरी होणार आहे. लार्जर विल बिकम लार्जर, स्मॉलर विल बिकम स्मॉलर. हा रूल लक्षात राहील, याद रहेगा क्या बच्चा. ठीक आहे, चला मग मला सांगा, एखादी गोष्ट लार्जर आहे, ठीक आहे, एखादी गोष्ट काय करायची मोठी करायची तर मल्टिप्लाय करायला पाहिजे का डिवाइड करायला पाहिजे. एखादी गोष्ट मला मोठी करायची आहे मल्टिप्लाय करायला पाहिजे डिवाइड करायला पाहिजे. डिवाइड म्हणत असं ना लगेच लेक्चर ऑफ करा, पप्पाला माझ्याकडे होत नाही पप्पाच आहे. ठीक आहे, नाही तसं नका करू. ठीक आहे, लार्जरला मोठं करायचं असेल तर काय करायचं मल्टिप्लाय टाकले सर व्यवस्थित नाही टाकले सर म्हणताय काय चाललंय सर तुमचं. ठीक आहे, चला मल्टिप्लाय करा ना, लार्जरला मोठं करायचं असेल तर मल्टिप्लाय करा, स्मॉल करायचं असेल तर ऑब्विसली काय करायचं डिवाइड करा. हे माहित आहे सर भाषे. इको म्हणजे 10 to the power 12 नॅनोमीटर. पिको जास्त आहे का छोटे छोटे किती आहे. टाकले सरांनी आपली एक चूक पकडली बसल्या इथे काय लिहिलं आपण पिको, काय गिगा आहे तिथे. ठीक आहे, चला पिको कुठे असेल तर -12 मध्ये पिको असेल. हा चार्ट दिला होता ना, त्याच्यामध्ये होत्या गोष्टी पास असतात. चला बघा, मग आता एक्झाम्पल तर कधी घेतले झाले कशाचे, कन्वर्जन ऑफ युनिट्सचे, कन्वर्जन ऑफ युनिट्सचे. एक समजा एक जनरल एक्झाम्पल घ्या, समजा कुणी दिलंय, आता कसं करायचं कन्वर्ट. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाही अजून. ठीक आहे, समजा काहीतरी दिलेलं आहे 25 समजा घ्या. आता युनिट सेम घ्यावा. ठीक आहे, मीटर लिटर ग्राम हे सेमच घ्यावे. 25 समजा मीटर बद्दल घ्या. ठीक आहे, 25 आपण पहिल्यापासून घेऊ. 25 मीटरला कन्वर्ट करा असं म्हटलं. हे 7वी 8वीचे प्रॉब्लेम्स असतात बरं का, त्याच्याने बघितले ना, नवोदयाचे कधी परीक्षा दिल्या असेल, स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्या असेल, त्याच्यात ते विचारतात की तुम्हाला आम्हाला आज शिकावं लागते. 25 मीटर कन्वर्ट इनटू समजून घ्या किलो मध्ये घ्या. जे आपल्याला माहिती त्या गोष्टी ते डेका हेक्टर वापरत नाही म्हणून मी जास्त फोकस करत नाही. डेसी वापरत नाही, सेंटीमीटर वापरतो, सेंटीमीटर म्हणा. ठीक आहे, पण डेका हेक्टर शक्यतो नाही वापरत आपण. किलो मेगा याच्यामध्ये जास्त घेतो. कन्वर्ट इनटू किलोमीटर. ठीक आहे, कन्वर्ट इनटू किलोमीटर असं जर कधी दिलेलं आहे त्याला कन्वर्ट करायला सांगितलं तर कसं करणार. ठीक आहे, आता 25 मीटर आहे. ठीक आहे, लिहून घ्यायला 25 मीटरला आता कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये तर किलोमीटर मध्ये. आता कसं करणार. ठीक आहे, कसं आहे ना, 25 जो आहे तसाच लिहा, तो ते डोक्यामध्ये फिटच करा. ठीक आहे, त्याला तर काही घेणं देणं नाही आपल्याला. ठीक आहे, बरोबर. आता मीटरचं कन्वर्जन कशात होणार आहे किलोमीटर मध्ये, मीटरचं कन्वर्जन कशात होणार आहे किलोमीटर मध्ये. करेक्ट. मग आता हा मीटर लहान आहे का मोठा आहे कम्पेअर टू किलोमीटर. ऑब्विसली दादा कम्पेअर करा नका करू, तसं पण समजतं. मीटर हा काय तर झिरो क्वांटिटीला, बरोबर. हा कशा कुठे ठेवलेला आपण सध्या मीटर झिरो क्वांटिटीला, बरोबर. मग मीटर किलोमीटर मध्ये करायचं आहे. आता किलोमीटर कशी क्वांटिटी आहे मोठी क्वांटिटी, बरोबर. किलोमीटर क्वांटिटी कशी आहे मोठी, तर काय करायला लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. साधी गोष्ट ना, ऑलरेडी ही क्वांटिटी छोटी, बरोबर. ही क्वांटिटी छोटी. जर कन्फ्युजन होत असेल तर बघा एक काम करा, इथे काय घ्या 25 मिलीमीटर घ्या. अजून कॉम्प्लिकेटेड करू, जितकं कॉम्प्लिकेटेड होईल ना तितकं सोपं पडेल. मिलीमीटर. ठीक आहे, इथे काय घ्या मिलीमीटर, 25 मिलीमीटर. आता कन्वर्ट करा किलोमीटर मध्ये. म्हणजे मला जे म्हणायचं होतं ना ह्या रूलनुसार ते तुमचं क्लिअर होईल. मिलीमीटर. मिलीमीटर आता हा कसा आहे लहान आहे, बरोबर. स्मॉलर इट विल बिकम
स्मॉलर इंट विल बिकम काय रे तर स्मॉलर. मग स्मॉलर करण्यासाठी 25 ला मल्टिप्लाय करू का डिवाइड करू? काहीतरी आहे फॅक्टर आहे तो आपल्याला याला मल्टिप्लाय करायचा किंवा डिवाइड करायचा आहे. आता हे कसं ठरवायचं? तो फॅक्टर मल्टिप्लाय करणार की डिवाइड करणार हे कसं ठरणार? तर बघा मिलीमीटर कुठे रे? इथे बरोबर. ह्यांच्यामधला जो गॅप आहे तो पकडा. ह्यांच्यामधला जो गॅप आहे ना तो पकडा. इथे एक गॅप ठीक आहे, हा फर्स्ट गॅप, सेकंड गॅप, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. म्हणजे किती झाले गॅप यांच्यामध्ये? 6. यांच्यामध्ये गॅप किती झाला? 6. हे असं ही मेथड नाही ऍक्च्युअली खूप पांचट मेथड आहे मी जे बोलतोय ती, बट जे सांगायचे ते पुढे सांगेल. ठीक आहे. 10 टू दी पॉवर म्हणजे तुम्ही बेस काय घेणार? हा बेस आहे ना, तर 10 चा बेस घेणार आणि त्याला पॉवर काय ठेवणार? तर जितके गॅप झाले होते ना ती त्याची पॉवर ठेवणार. हे तर प्रत्येकच तुम्ही मोजत बसणार नाही. आय नो. ठीक आहे. आय नो इट इज इम्पॉसिबल to do such kind of calculations in competitive exams. Okay, it will consumes your more time. 10 to the power 6 असं होणार आहे. म्हणजे असंच न म्हणता आणखीन एक फास्ट ट्रिक असं ठरवून त्याला 10 to the power -3 बरोबर. आणि इकडे पण 10 to the power 3 म्हणजे मिली पासून 0 पर्यंत येईपर्यंत किती झालेले गॅप? ऑब्वियसली 0 to 3 मायनस असू द्या किंवा नसू द्या आहे तर तो एक नंबरच आहे ना, गॅप आहे ना तो एक प्रकारचा. 0 ते 3 पर्यंत आलो म्हणजे किती रे? 3. आणि इथून 0 ते 3 तर किती? 3 + 3 6. म्हणजे टोटल गॅप किती? +6. असं पटकन समजलं पाहिजे. -3 to +3 कितीचा डिफरन्स? 6 चा. -3 to +3 कितीचा डिफरन्स? 6 चा. बरोबर. कसं काय? -3 to 0 3 आणि 0 to +3 परत 3 असे 6. मी म्हणलं असं -3 पासून 10 to the power 1 पर्यंत, -3 पासून 10 to the power 1 पर्यंत कितीचा डिफरन्स? तर हे इकडचे 3 आणि इकडचा 1 असं इमॅजिन झालं पाहिजे पटकन. ठीक आहे. -3 पासून +9 पर्यंत कितीचा डिफरन्स? हे -3 आणि हे +9 म्हटलंय ना तर किती रे? तर 9. 0 to 9 हे आणि 0 to 3 हे म्हणजे टोटल किती? 12. मी म्हणलं असतं -9 to +3 किती? तर 0 to -9 म्हणजे 9 आणि हे 3 12चा. म्हणजे तुम्हाला 10 ची पॉवर काय टेकवायची? जेवढा डिफरन्स आला ते ठेवून द्यायचे. आता हे स्मॉलर इंट आहे, हे काय स्मॉलर इंट आहे म्हणून आपण याला काय करू? अजून स्मॉल करू. ठीक आहे. स्मॉलर विल बिकम स्मॉलर. ओके. 25 डिवाइडेड बाय 10 टू द पॉवर 6 म्हणजे काय? 25 into 10 to the power -6 म्हणजे काय होणार आहे? 25 च्या लेफ्ट साइडला 6 संख्या सोल्युशन 1 2 3 4 5 6 आणि इथे डॉट देऊन 0. बरोबर. 1 2 3 4 5 6 करेक्ट असा आन्सर होणार आहे. ठीक आहे. समजून हे झालं मीटर वरचं प्रॉब्लेम. अच्छा जर मी ग्राम बद्दल घेतला असतं. ठीक आहे. ग्राम बद्दल घेतला असतं. कन्वर्ट 125 काय घेता? मायक्रोग्राम. ठीक आहे. मायक्रोग्रामला असं लिहितात. ठीक आहे. मायक्रोग्रामला हा म्यू मायक्रोग्राम इनटू कन्वर्ट 125 मायक्रो किलो मध्ये घ्या. चला किलोग्राम. ठीक आहे. इन किलोग्राम. ओके. पहिला कसं करणार तुम्ही? इथे लिहिणार 125 मायक्रोग्राम इक्वल टू काय लिहिणार? आता 125 लिहून घेणार, एक ते डिवाइड करणार किंवा मल्टिप्लाय. कसं ठरवणार? मायक्रो हा कसा आहे? स्मॉल आहे. मायक्रो हा कसा आहे? स्मॉल म्हणजे तो अजून काय नाही स्मॉल नाही म्हणजे डिवाइड करणार. म्हणजे काय करणार आहे? डिवाइड करणार. किती ना? 10 च्या पॉवर. आता ही पॉवर कशी ठरणार? मायक्रो म्हणजे किती? तर लगेच -6. मायक्रो म्हणजे किती रे? तर -6. कुठे जायचंय? किलो मध्ये. म्हणजे मायक्रोचे 6 आणि किलोचे 3 म्हणजे किती झालं? 9. 0 to 6 बरोबर. हे झाले 6 आणि 0 to 3 झाले किती? 9. बघा तसं मी जर तुम्ही गॅप मोजले तर किती होतो? 1 2 3 4 5 कोणता उरला? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. किलो मध्ये आलो आपण. बरं -6. अरे तसं नाही रे, चुकलं नाही का? बरं कसं काय चुकलं सर? 0 to मी त्याला 1 म्हटलं पण त्याच्यामध्ये ऑलरेडी 3 गॅप होते ना. 3 ते 6 म्हणजे किती गॅप झाले? 3 गॅप ना. 3 4 5 6 7 8 9 आलं का? बरोबर. समजलं कितीचा गॅप पडतोय? तर 9 चा. आता मी माझा लिहिलंय का? -4 -5 नाही ना. चला मग किती? मायक्रो -6 आणि किलो किती? तर 3 6 3 9. ठीक आहे. म्हणजे 125 च्या लेफ्ट साइडला किती 0? तर 90. आणि कशात कन्वर्ट केलं आपण? तर किलो मध्ये. कशामध्ये कन्वर्ट केलं? तर किलो मध्ये. ठीक आहे. चला
आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. कशामध्ये घेता आता सगळं झालं. आता तिकडची क्वांटिटी घेऊ बघू. मोठी क्वांटिटी घेऊ. समजून घ्या आता मेगा मीटर किंवा मेगा ग्राम, मेगा लिटर, लिटर घ्या. चला लिटरचा घ्या. ठीक आहे. समजा 22 काय तर मेगा 22 मेगा ग्राम ही क्वांटिटी तुमच्याकडे. ठीक आहे. 22 मेगा ग्रामला कन्वर्ट करा सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे. कन्वर्ट करा नॉट सेंटीमीटर. तर तरी हे ग्राम आहे तिथं पण काय यायला पाहिजे रे, तर इथे सुद्धा ग्रामच यायला पाहिजे. ठीक आहे. सेंटीग्राम मध्ये क्लिअर इथपर्यंत. मेगा ग्रामला कन्वर्ट करा सेंटीग्राम मध्ये. तर मग काय होईल, कसं होईल याचा आन्सर. 22 इथे लिहून गेला. आता मेगा ही कशी क्वांटिटी आहे, पॉझिटिव्ह वाली म्हणजे मोठी क्वांटिटी बरोबर. मेगा कशी मोठी म्हणजे आपल्याला काय करायला लागणार, मल्टिप्लाय करायला. काय करायला लागणार, मल्टिप्लाय mg. ठीक आहे. मी इथे मेगा ग्रामचा mg लिहितो. ठीक आहे. आणि इथे डॅश देऊन इथे म्हणजे त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये, तर सेंटीग्राम मध्ये, gm ग्राम. ठीक आहे. 22 इथे लिहून घेतला. तर मेगा कसा आहे, मोठा आहे. मेगा कसा आहे, मोठा आहे. तर हे युनिट अजून मोठं बनेल. ज्यास तुम्ही याच्यात कन्वर्ट करणार ना तर अजून मोठं बनेल. 22 इंटू काय करायचं, मल्टिप्लाय करा. मेगा ग्राम आहे ना, मेगा म्हणजे किती, 10 टू दी पॉवर 6. आणि सेंटीमीटर म्हणजे किती, सेंटीमीटर म्हणजे ते सेंटी म्हणजे किती, तर 10 टू दी पॉवर -2. मेगाचे 6 आणि सेंटीचे 2 म्हणजे कितीचा डिफरन्स आला, 8 चा. कितीचा डिफरन्स आला, 8 चा. ठीक आहे. 10 टू दी पॉवर 8 ने काय करा, मल्टिप्लाय करा. 10 टू दी पॉवर 8 ने काय करा, मल्टिप्लाय करा. म्हणजे 22 वरती किती झिरो, 1 2 3 4 5 6 7 8. बघा म्हणजे क्वांटिटी कशी आली आता, खूपच मोठी. ठीक आहे. मोठी म्हणजे नंबर्स मध्ये मोठी. अशी पण 30 क्वांटिटी आणि अशी पण 30 क्वांटिटी. ओके. म्हणजे आता इथे काय झाली, हा नंबर मोठा बनला. ठीक आहे. म्हणून लार्जर विल बिकम लार्जर, स्मॉलर विल बिकम स्मॉलर. क्लिअर इथपर्यंत. तर घ्या आणखी एक प्रॉब्लेम. सेंटीमीटर तिकडचं घ्या. किलोमीटरला जे आपल्याला वारंवार वापरावं लागतं. ठीक आहे. किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. समजून घ्या 12 काहीतरी किलोमीटर आहे. 12 किलोमीटर आहे. कन्वर्ट इट इनटू मिलीमीटर. ठीक आहे. कन्वर्ट इट इनटू मिलीमीटर. असं असेल तर काय करणार, किलोमीटर कसा दिसतोय, मोठा. किलोमीटर म्हणजे किती, 10 टू दी पॉवर 3. आणि मिलीमीटर म्हणजे किती, 10 टू दी पॉवर 5. म्हणजे 3 3 6 झाले. 3 3 6 झाले. किलोमीटर मोठा युनिट आहे म्हणून आपण काय करू, मल्टिप्लाय करू, अजून मोठा बनवू. म्हणजे 12 वरती किती 0, 6 0. म्हणजे हे युनिट कशामध्ये आलं आता, मिलीमीटर मध्ये. ठीक आहे. आणि जे आपल्या वारंवार वापरला ते कसं असतं, एखाद्या वेळेस काय करतात ऑप्शन मध्ये काय करतात, तर एखादी देतात. काय देतात, समजून घ्या 12 सेंटीमीटर. काय देतात, 12 जास्त घेऊ लागलो का मी, 6 सेंटीमीटर. ठीक आहे. 6 सेंटीमीटर हे कसं युनिट आहे, सीजीएस. कसं युनिट आहे, सीजीएस. आपल्याला आणावं लागते याला कशामध्ये, एसआय मध्ये. एसआय सेंटीमीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथचा. एसआय मध्ये लेंथचा युनिट काय, तर मीटर. एसआय मध्ये लेंथचा युनिट काय, तर मीटर. अशाच आपण काय करतो, सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 6 इंटू 10 टू दी पॉवर 2 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. 6 इंटू 10 टू दी पॉवर. का, मीटर कसं युनिट आहे, मीटर कसं युनिट आहे, असं नाही समजलं. बघा 1000 ग्राम. ठीक आहे. 1000 ग्राम समजून घ्या. 1 किलोमीटर, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, असं नाही समजलं. तर 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, साखर आणता ना दुकानात ना. ठीक आहे. साखर आणता 1 किलोग्राम येते, 1 किलोग्राम साखर द्या. त्यात जो डिजिटल काटा असतो तो कितीवर जाऊन सेट होतो, कितीवर जाऊन थांबवतो तो माणूस, वरती जाऊ देते. इतकी एवढे चिकट असतात ना, ते दाण्यावी शिल्लक टाकत नाही. पण ते किती ग्राम होते ते 1001 ग्राम होते. कोण, 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम. हे आपल्याला माहिती बरोबर. 1 किलोग्रामचं काय केलं आपण, 1000 ग्राम. म्हणजे 1 वरती आपण काय केला, हा 1 होता त्याच्यावरती काय केला, 10 टू दी पॉवर 3 चिपकवून टाकला. 10 टू दी पॉवर 3 काय केला, चिपकवून टाकला. म्हणजे जी क्वांटिटी मोठी होती ती अजून मोठी बनली छोट्यामध्ये आल्या बरोबर. जी क्वांटिटी मोठी होती ती अजून मोठी बनली बरोबर आहे. बघा ना, किलोग्राम होता हा काय होता, किलोग्राम होता. मग हा किलोग्राम जर कधी मोठा युनिट आहे, ऑब्विसली आपल्याला 1 ला काय करावं लागेल, 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल त्या पॉवरने. हा 1 तो आणि 10 टू दी पॉवर 3 का, 10 टू दी पॉवर 3 का. तर बघा ग्राम कुठे होता, हा ग्राम कुठे होता, बघा ग्राम इथे, फरक कितीचा, किलोग्राम कुठे होता, इथे किलो. ग्राम कुठे, इथे. बघा हा किलोचा इथे, ग्रामचा इथे. कितीचा फरक,
1 2 3 चा तेच केलं आपण शॉर्टकट मध्ये. म्हणून किलो म्हणजे किती, पॉवर किती, सेंटी म्हणजे पॉवर किती, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पटपट पटपट कॅल्क्युलेशन होण्यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथे जर कधी म्हणलं असतं हे आपण करतो, ठीक आहे, बऱ्याच काय करतात ते असं देऊ टाकतात 12 ग्राम. अरे परत 12 घेतलं मी, तर 20 ग्राम ला कन्वर्ट केलं ना, तर ग्राम म्हणजे काय सीजीएस मध्ये आलं. ठीक आहे. कशात आलं? सीजीएस, सेंटीमीटर ग्राम सेकंड, सीजीएस मध्ये. एसआय मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. ग्राम हे कशाचं आहे? मास, वेटचं. ठीक आहे. एसआय मध्ये काय येईल तर किलोग्राम. एसआय मध्ये काय यायला पाहिजे? किलोग्राम. तर मग 20 ग्रामला किलोग्राम मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल? 20 ग्रामला किलोग्राम मध्ये आणण्यासाठी काय आहे? 20 कसं आहे? ग्राम कसं आहे रे? लहान आहे. ग्राम कसं आहे? लहान आहे. बरोबर. तर ग्राम कुठे होता? इथे. आणि हा काय होता? किलो. म्हणजे 10 टू दी पॉवर 3 ने आपल्याला काय करावं लागेल? डिवाइड करायला. म्हणजे काय होईल रे? ही स्मॉलर क्वांटिटी, ही स्मॉलर, आता ही स्मॉलर होती काय ऍक्च्युअली? ग्राम स्मॉलरच आहे ना किलोपेक्षा. तर ही क्वांटिटी काय होते? अजून लहान होते. ठीक आहे. 20 into 10 to the power -3 किलोग्राम. बरोबर. 20 into 10 to the power -3 किलोग्राम असं बनते. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे एखादा प्रॉब्लेम घेतला समजा आपण, तो बुक मध्ये दिला असेल समजा, कोणता घेता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स तर काही राहील नाही ते घेण्यासारखे. रॅन्डमली प्रॉब्लेम काही पण बनू शकतात. ठीक आहे. नाही जाऊ सोडा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आपण ती घेऊन फायदा नाही. ठीक आहे. अशा असंख्य प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिसनं सॉल्व्ह होते. बरोबर. 20 ग्रामचं झालं, त्याचं झालं. मग ह्याचं कसं करणार? सेंटीमीटरचं. आता सेंटीमीटर कसं आहे? सेंटीमीटर कुठे आला? इथे. कशात कन्वर्ट करायचं आहे? मीटर मध्ये. पटकन काय करणार तुम्ही? पटकन काय करणार? सेंटीमीटर आहे तर 6 लिहून घेणार. सेंटीमीटर कसं आहे? लहान युनिट आहे, म्हणजे हा अजून काय होणार आहे? लहान होणार आहे. कितीच्या पॉवर मध्ये? 10. 10 का? 0 ते 9 हे सगळे काय आहेत? 10 नंबर्स आहे. आणि ह्याचा बेस 10. 10 नंबर सिस्टीम आहे म्हणून बेस 10 होणार. ठीक आहे. 6 सेंटीमीटर घेतला तर सेंटीमीटर टू मीटर मध्ये किती फरक? 1 आणि 2. ठीक आहे. हा सेंटीमीटर 1 आणि 2 म्हणून काय म्हणणार आपण? 10 टू दी पॉवर 2. कशात कन्वर्ट होईल? मीटर मध्ये. तर मग मीटर मध्ये किती? देअरफॉर 6 into 10 to the power -2 मीटर. म्हणजे किती रे? 0.06 मीटर. ठीक आहे ना? क्लिअर इथपर्यंत? सिंपल आहे. छोटं असेल तर डिवाइड करा, मोठं असेल तर मल्टिप्लाय करा. छोटं मोठं बोलतो युनिट. ठीक आहे. शक्यतो आता जास्त वापर कशाचं पडतं? ग्रामचं कन्वर्जन करावं लागतं आपल्याला किलोग्राम मध्ये. ग्रामचं कन्वर्जन करावं लागतं आपल्याला कशामध्ये? किलोग्राम मध्ये. आणखी कशाचं कन्वर्जन करावं लागतं? सेंटीमीटरचा मीटर मध्ये. सेंटीमीटरचा मीटर मध्ये. समजा त्यांनी दिलेले समजा 15 सेंटीमीटर, तर याच्या मीटर मध्ये किती? कारण की सेंटीमीटर कसं आहे? सीजीएस. आणि आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना काय वापरतो? तर एसआय. ठीक आहे. सेंटीमीटर. मग 15 सेंटीमीटर. आता ही क्वांटिटी कशी? लहान आहे. ठीक आहे. ही क्वांटिटी कशी? लहान आहे म्हणजे काय करा रे? डिवाइड करा. 15 सेंटीमीटरचं काय करा? डिवाइड करा. किती ना? सेंटीमीटर म्हणजे किती? 10 टू दी पॉवर -2 म्हणजे पॉवर 2. का बरं पॉवर 2 -2 न का? आणि -2 नाही, मी फक्त डिफरन्स मोजला. ठीक आहे. मी काय केलं? फक्त त्यांच्यातला डिफरन्स मोजला. पॉवर नाही लिहिली मी, नाही तर पॉवर दिसत तुम्ही 10 टू दी पॉवर -2 मायनस नाही, मी फक्त पॉवर लिहिली त्यांची. ठीक आहे. 10 टू दी पॉवर 2. कितीचा फरक या दोघांमध्ये? तर 2 चा. क्लिअर आहे? म्हणजे काय म्हणजे स्मॉलर विल बिकम अजून स्मॉलर. 15 काय म्हणजे अजून स्मॉल होते. 10 टू दी पॉवर -2 कशामध्ये कन्वर्ट केल्यावर? मोठ्यामध्ये. ठीक आहे. स्मॉलर काय बघायचं? घ्यावं. इकडचं नाही, इकडं बघायचं. हा स्मॉलर युनिट आहे ना, तुम्ही कन्वर्ट करत असाल तर अजून स्मॉलर होते. ठीक आहे. 15 into 10 to the power -2. बघा ना स्मॉलर झाला का? 0.50. 0.50 आधी 15 होता, आता 0.15 आला, म्हणजे लहान बनला. बरोबर. मीटर मध्ये करतो. तेच आपलं म्हणणे. स्मॉलर विल बिकम स्मॉलर, लार्जर विल बिकम लार्जर. कशात काम करतात आपल्या? शक्यतो जास्त सेंटीमीटरचं मीटर मध्ये, ग्रामचं किलोग्राम मध्ये. ग्रामचं किलोग्राम मध्ये. लास्ट प्रॉब्लेम बघा आता हा. आता समजा हा प्रॉब्लेम आहे, तोच आहे 60 ग्राम. ह्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट. शेवटचा जास्त मी डोकं नाही घालत. 60 ग्राम ला कशामध्ये कन्वर्ट करा? किलोग्राम. काय करणार आहे तुम्ही? ग्राम हा छोटा आहे, ग्राम हा काय? छोटा आहे. बरोबर आहे. पण तो अजून छोटा आहे. मोठ्या युनिट मध्ये जाणार तर ऑब्विसली त्याची तेवढी लायकी का? नाही. म्हणून तो काय होणार? कमी होणार. 10 टू दी पॉवर किती? ग्राम आणि किलोग्राम मध्ये कितीचा फरक? 3 चा. ग्राम आणि किलोग्राम मध्ये कितीचा फरक?
3चा. आता बरेच जण काय सांगतात छोटे युनिट असेल छोट्यामधून मोठं जात असेल तर डायरेक्ट मल्टिप्लाय करा मायनस ने. काय करा डायरेक्ट मल्टिप्लाय करा मायनस ने. कितीच्या मायनस ने तर किलोच्या पॉवरच्या इतक्या मायनस ने. असं तेच मी शिकवतो शॉर्टकट मध्ये 10 to the power 3 जो आहे तो वरती गेला काय होणार आहे फक्त मायनस प्लसचा गोंधळ नको म्हणून मी असं सांगतो. प्रॅक्टिस करा तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. ज्यास छोटे युनिट आहे ऑब्वियसली काय व्हायला पाहिजे अजून छोटं व्हायला पाहिजे. छोटा व्हायला पाहिजे म्हणजे ऑब्वियसली तुम्हाला मायनस ने मल्टिप्लाय करायला मायनस ने मल्टिप्लाय करायला त्या संख्येला बरोबर हाच 10 to the power 3 वरती गेल्यावर -3. चला क्लिअर इथपर्यंत म्हणजे हा काय म्हणजे 60 into 10 to the power -3 जे आता आपण बोललो ठीक आहे. 0.060 1 2 3 तीन संख्या सोडून डॉट कशामध्ये कन्वर्ट केला आपण किलोग्राम मध्ये. कशामध्ये कन्वर्ट केलं किलोग्राम. कशाला जी क्वांटिटी ग्राम मध्ये होती तिला. क्लिअर आहे. सेंटीमीटर मीटर मध्ये करावं लागतं. सेंटीमीटरला समजून घ्या काहीतरी क्वांटिटी आहे 28 सेंटीमीटर इन मीटर. 28 सेंटीमीटर इन मीटर. 28 सेंटीमीटर आहे लहान क्वांटिटी किती -2 ठीक आहे. ती काय म्हणजे नॉट -2 +2 ठीक आहे -2 पण फरक कितीचा आता 2चा म्हणून 10 to the power 2. 28 into 10 to the power -2 किती होईल 0.28 बरोबर. काय तर मीटर. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार आताच काय घेतलं आपण सेंटीमीटर टू मीटर कन्वर्ट करत असताना 28 घेतलं होतं 28 डिवाइडेड बाय 10 to the power 2 28 into 10 to the power -2 मीटर असं घेतलं होतं. आता मी म्हणतोय मीटरला कन्वर्ट करा सेंटीमीटर मध्ये. 50 मीटर आहे एखादा व्यक्ती आहे तो 50 मीटर चालला त्याला कन्वर्ट करा सेंटीमीटर मध्ये. कन्वर्ट करा सेंटीमीटर मध्ये. काय करणार मीटर कशी आहे सेंटीमीटर पेक्षा मोठी क्वांटिटी ना. सेंटीमीटर इथे मीटर इकडे बरोबर आहे. 10 to the power 0 म्हणजे किती रे 1. 10 to the power 0 म्हणजे किती 1 बरोबर आहे. आता 1 into 10 to the power -2 म्हटलं असतं 10 to the power 0 म्हणजे 1 आणि 1 into 10 to the power -2 म्हटलं असतं 1 into 10 to the power -2 तर व्हॅल्यू काय झाली असती 0.01 लहान मुली ना. काय झाली व्हॅल्यू लहान म्हणजे सेंटीमीटर. मीटर ही क्वांटिटी कशी आहे मोठी कोणापेक्षा सेंटीमीटर. जी क्वांटिटी कशी आहे मोठी 50 ला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. 50 ला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं. 50 into 10 to the power किती तर 2. हे कसं ठरलं यांचा मधातला डिफरन्स म्हणजे यांची जी पॉवर आहे ती एक प्रकारचा डिफरन्स असेल बरोबर. पॉवर जी आहे ती एक प्रकारचं काय डिफरन्स असेल. इथे काय आहे तर मीटर आणि त्याला काय आपण सेंटीमीटर बरोबर आहे. ही जी क्वांटिटी बनली आता कशात आली सेंटीमीटर मध्ये म्हणजे किती रे 0.50 सेंटीमीटर. बघा इकडे काय होतं 50 मीटर इकडे काय आलं 0.50 नो सॉरी इकडे काय बनलं सेंटीमीटर. ओके 50 मीटर ती आपण काय झाली मोठी झाली 50,000 सेंटीमीटर. क्लिअर आहे. अंडरस्टँड हा सगळा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. बघा आता याच्यावर आपण काय करू जे तुमच्या बुक मध्ये देतात ठीक आहे जे तुमच्या बुक मध्ये एक्झाम्पल देतात आणि जे प्रत्येक क्लासवाले घेतात ते उदाहरण बघू ठीक आहे. कन्वर्ट आता एक्झाम्पल जे असेल ते ठीक आहे. कन्वर्ट न्यूटन किंवा कन्वर्ट फोर्स इनटू कन्वर्ट काय घेता कन्वर्ट फोर्स इनटू नाही कन्वर्ट न्यूटन इनटू काय रे कन्वर्ट न्यूटन इनटू डायन ठीक है. डायन चिल्लाओ मत गड़बड़ आएगी और बोलेगे आपको कि ये क्या है. न्यूटन कशाचं युनिट आहे फोर्सचं. न्यूटन कशाचं युनिट आहे फोर्सचं. कोणत्या प्रणालीमध्ये कोणत्या युनिट सिस्टीम मध्ये SI. तेच डायन हे अरे डायन जुडेल वो जुडेल नाही ठीक है वो वाली नाही हे डायन अलग आहे ठीक है. हे कशामध्ये येतात सीजीएस मध्ये. सीजीएस मध्ये फोर्सचे युनिट काय तर डायन. न्यूटन SI मध्ये तर डायन हे सीजीएस मध्ये. चिल्लाते बेटो क्या डायन 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 आई क्लास में डायन आई क्लास में ऐसा नहीं. डायन तो आ ही नहीं सकती. डायन को तो इतना समझेगा ये क्या चल रहा है इधर ठीक है. बघा आता हे सॉल्व करत असताना तुम्हाला ते फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला काय असतो. एखादी फिजिकल क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची त्याचा फॉर्म्युला असतो आपला NU ठीक आहे NU. त्यालाच आपण काय म्हणतोय NQ
क्यू क्वांटिटी, ठीक आहे. इथे n काय असतो नंबर आणि q काय असतो क्वांटिटी. तर आपण याला क्वांटिटीच्या ऐवजी u म्हणू, ठीक आहे. u फॉर युनिट, u फॉर काय हे लिहून घ्या, ठीक आहे. u फॉर युनिट आणि n फॉर काय असेल ते तर नंबर. मी इरेज करणार आहे, लिहून घ्या, ठीक आहे. असं असेल ते, बरोबर. फिजिकल क्वांटिटी काय असू शकते, फिजिकल क्वांटिटी कोणती असेल तर न्यूटन ते युनिट आहे, बट हिची फिजिकल क्वांटिटी काय असेल तर फोर्स. इथे काय असेल तर फोर्स, हे असेल NU असं, ठीक आहे. बघा याला कसं करायचं. हा फॉर्म्युला, एक फिजिकल क्वांटिटी इकडे आणि एक फिजिकल क्वांटिटी इकडे. मी असं काय केलं कारण की न्यूटन काय असणार एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी असं म्हणू आपण त्याला, ठीक आहे. न्यूटन काय त्याचं ते युनिट ऍक्च्युअली, बट ह्याचा एक क्वांटिटी कोणती तर फोर्स. याची क्वांटिटी कोणती आहे फोर्स आहे, ठीक आहे. इकडे पण काय असेल रे, इकडे पण फोर्स आहे. का बरं, ही असेल SI मध्ये आणि ही असेल CGS मध्ये. असे क्वेश्चन विचारतात कन्वर्ट करतात. SI मध्ये इकडे एक असेल, हिला कन्वर्ट करायसाठी CGS मध्ये, किंवा CGS इकडे असू शकते त्या SI मध्ये विचारतात. असं काही विचारू शकतात, ठीक आहे. उलट सुलट कसं बघ, ठीक आहे. असं काहीतरी गिवन असेल तर ते कन्वर्ट कसं करायचं, कन्वर्ट कसं करायचं, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं इनडायरेक्टली न्यूटनचा n कन्वर्ट करायचं है कशामध्ये डायनचा d. चिड़ाए शिवाय तो हमारी जिंदगी में बर्बाद करने हमारी जिंदगी है ना, ऐसा कुछ. चलो देखो फिर कैसे करोगे. फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला काय आहे त्यावर आपण फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला मी इथे लिहितो. फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला असतो आपला NQ, बरोबर. असं काही बघितलं आपण त्याच्याऐवजी आपण NU म्हणू, ठीक आहे. आधी पहिली क्वांटिटी मग आपण N1U1 नाव देऊ. N1U1 इक्वल टू N2U2. का बरं इकडचा N1 इकडचा N2 म्हणून. n काय असेल नंबर काय शकतो. आता समजा 1 न्यूटन, त्यांनी म्हणलं असतं 1 न्यूटनला कन्वर्ट करा डायन मध्ये, 1 न्यूटनला कन्वर्ट करा डायन मध्ये. तर इथे काय झालं असतं, इथे काय झालं असतं n च्या ऐवजी काय आला असता 1 आला असता आणि u च्या ऐवजी काय आला असता न्यूटन आला असता. इथे काय आला असता न्यूटन. आता काय शोधायचं आपल्याला इनटू डायन. आता नंबर माहिती का आपल्याला इथे किती आहे नाही, आणि इथे काय आला रे तर डायन आला. इथे काय आला तर डायन आला, ठीक आहे. हा नंबर आपल्याला काय करायचा आहे शोधायचा. हा नंबर काय करायचा आपल्याला तर शोधायचा आहे, ठीक आहे. N2 शोधायचा आपल्याला. काय करायचं आहे तर N2 शोधायचं. हे कन्वर्ट कसं करायचं, ठीक आहे. आता हे कन्वर्ट करायचं कसं बघा. न्यूटन काय कशाचे युनिट आहे तर फोर्सचं. न्यूटन कशाचे युनिट आहे तर फोर्सचं. आता तेच मी सगळं इकडे लिहून देतो, ठीक आहे. न्यूटन कशाचे युनिट आहे बोला पटकन फोर्सचं. तर मग न्यूटन हे फोर्सचे युनिट आहे, तर फोर्सचे डायमेन्शन काय बनतील, फोर्सचे डायमेन्शन काय बनतील न्यूटन, ठीक आहे. हे बनेल, हे आहे फोर्सचं युनिट, त्याचे डायमेन्शन काय बनेल फोर्सचं M1 L1 t टू दी पॉवर -2. M1 L1 t टू दी पॉवर -2, बरोबर आहे. आता बघा U1 इक्वल टू n इक्वल टू हे, म्हणजे इनडायरेक्टली U1 इज इक्वल टू ही किंमत झाली. बघा इथे लिहून दाखवतो मी शॉर्टकट मध्ये. क्वेश्चन असा आहे कन्वर्ट 1 न्यूटन इनटू डॅश डॅश डायल. असा क्वेश्चन असेल 1 न्यूटन डायल मध्ये किती, बरोबर. असं काहीतरी असेल तो क्वेश्चन, बरोबर. याचं सोल्युशन काय असेल, न्यूटन कशाचे युनिट आहे फोर्सचं. न्यूटन कशाचे युनिट आहे फोर्सचं. मी असं म्हणेल 1F, बरोबर आहे. आता असं लिहितो आपल्या फॉर्म्युलानुसार लिहितो पहिले N1 आणि हा झाला तुमचा U1. इथे N2 शोधायचा आहे, हा झाला N2 आणि हा झाला U2, बरोबर आहे. करेक्ट आहे. मग N1 किती इथं 1 आहे, N1 किती इथं 1 आहे. U चा अर्थ काय युनिट, U चा अर्थ काय युनिट. इथे पण U चा अर्थ युनिट आहे आणि इथे पण U चा अर्थ युनिटच आहे, बरोबर. इथे युनिट काय आहे तर डायन, इथे युनिट काय न्यूटन. सारी गोष्ट, ठीक आहे. बट कशाचं आहे तर फोर्सचं. कशाचं आहे फोर्सचं. N2 आपल्याला शोधायचा आहे. N2 आपल्याला काय करायचं आहे शोधायचा आहे, ठीक आहे. N2 हा आपल्याला शोधायचा आहे. U2 काय आहे, U2 काय डायन, U2 काय डायन, ठीक आहे. चला बाईचं डायमेन्शन लिहा. हा काय लक्षात घ्या, हा काय रे U1 आहे, हा काय U1 आहे, ठीक आहे. U1 हा इक्वल टू असणार U2 च्या. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. U1 कशात असणार U2 च्या. याचं डायमेन्शन काय असणार M1 L1 t टू दी पॉवर -2. इथे काय आला N2 आणि इथे काय आला रे डायन. हा आपला नंबर शोधायचा. इनडायरेक्टली U1 ची किंमत काय झाली M1 L1 t टू दी पॉवर -2. हे लिहून घ्या, ठीक आहे. काय झालं त्याचा अर्थ, आता मी म्हणलं असतं
N1 U1 न्यूटन हे युनिट आहे कशाचं फोर्सचं न्यूटन हे युनिट आहे कशाचं फोर्सचं तुम्ही काय केलं असतं लगेच फोर्सचं डायमेन्शन लिहून टाकलं असतं आता इथे नंबर किती येतं 1 नंबर किती आहे 1 M1 L1 t टू दी पॉवर -2 इथे काय आला N2 आणि इथे काय आला डाय क्लियर M1 L1 t टू दी पॉवर -2 साधी गोष्ट आहे करेक्ट आहे फक्त आता चेंजेस काय होणार आहे चेंजेस असे होणार आहे ही एका लेफ्ट साइडला क्वांटिटीज आहेत या SI मधल्या आणि डाय ही कशातली तर CGS मधली ठीक आहे SI क्वांटिटी कशामधली आहे CGS मधली तर बघा हा जो फॉर्म्युला होता आपला बरोबर हा जो फॉर्म्युला होता N1 U1 N2 U2 बरोबर N1 U1 N2 U2 ह्या फॉर्म्युल्याला तुम्ही कसे लिहू शकता N2 साठी कसं लिहू शकता therefore N2 इथेच ठेवा U2 ला इकडे आणा N1 U1 divided by N2 not N2 U2 N1 इथेच U1 इथेच फक्त U2 इकडे आला बरोबर N2 N1 U1 divided by U2 N1 U1 divided by U2 असे म्हणा किंवा आणखी कसं लिहू शकतो U1 divided by U2 करेक्ट कसे लिहा काही अडचण नाही बरोबर कसे लिहा एकच मेथड आहे फक्त मी U1 आणि U2 खाली लिहून घेतले बरोबर चला खूप मेथड्स आहे मी म्यू लिहितो वाटतं U या कन्फ्युज नका कधी प्रत्येक मी वरती इरेज करतो हे झालं आता सगळं सांगून झाले इथे प्रॅक्टिस जितकीच जास्त कराल ना तितका लवकर समजेल तुम्हाला तर काही अर्थ नाही शिकवून तुम्ही प्रॅक्टिसच करायला तयार नाही तर मग अर्थच नाही काही एक लक्षात घ्या त्याच्यासाठी लागेल तुम्हाला प्रॅक्टिस तेव्हा पण तुम्हाला हे जमेल ओके बघा आता ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळं झाले लिहून ओके इथपर्यंत कोणाचं काही कन्फ्युजन आता इथपर्यंत कसं आलो आपण ठीक आहे U1 ची किंमत काय झाली मग याच्यातून आता U1 ची किंमत काय झाली U1 जाऊया इकडे CGS मध्ये लिहायचं आपलं आणखी गोष्ट ठीक आहे CGS मध्ये लिहायची हे तर आपण SI मध्ये लिहिलं बरोबर आहे हे काय लिहिलं आपण SI मध्ये M1 L1 t टू दी पॉवर -2 आणि हे CGS मध्ये लिहिले इथपर्यंत अर्थ बोलायला नाही तर बघा पुढे नेक्स्ट काय करायचं 1n परत सांगतो मी ठीक आहे ज्यांना नाही समजलं त्यांनी परत असे 1n डॅश 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 कारण मी खालचे इरेज करणार आहे म्हणून मी आता वरती परत लिहून घेतो शॉर्टकट मध्ये सांगतो परत तुम्हाला डीप मध्ये सांगून झाले काय करायचंय तर शॉर्टकट मध्ये कसं तर बघा 1n = डॅश 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 मग हा काय झाला बोला पट N1 U1 = N2 बोर झालाय ना आता टॉपिकच बोरिंग ऍक्च्युअली हा ठीक आहे बोर झाला आम्हाला पण कसं शिकवा हा टॉपिक तर मी असं वाटतं की तुम्हाला सांगून द्या करून घ्यायचा ठीक आहे हा N1 इथं किती आला 1 ठीक आहे इथे किती आला 1 न्यूटन कशाची युनिट आहे फोर्स डायमेन्शन M1 L1 t टू दी पॉवर आपण डायमेन्शन वरतून काढणार ठीक आहे N2 आपल्याला शोधायचा आहे U2 काय आला डायन आणि त्याचे डायमेन्शन काय ठेवणार आता मला सांगा न्यूटन आणि डायन कसे सारखे ना न्यूटन आणि डायन कसे सारखे का तर न्यूटन डायन आर काय आहे फोर्स आहे त्याचं डायमेन्शन पण कसं असणार सारखंच असणार म्हणून M1 L1 t टू दी पॉवर -2 असं कन्वर्जन ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस U1 आणि U2 सारखेच असणार U1 आणि U2 काय असणार सारखेच असणार म्हणजे जे U1 चं डायमेन्शन असणार तेच इकडे असणार क्लिअर इथपर्यंत मग आता काही अडचण याच्यामध्ये नाही चला मग आता N2 ला सॉल्व्ह करायचं तर याला इकडे घेऊन या बरोबर N2 ला सॉल्व्ह करायचंय तर काय करा ह्या M1 L1 t टू दी पॉवर -2 ला इकडे घेऊन या बरोबर आहे काय होईल मग M1 L1 t टू दी पॉवर -2 हा 1 M1 L1 t टू दी पॉवर -2 तेच आहे ना M1 L1 t टू दी पॉवर -2 N2 बरोबर आणि कसं घडलं ते कसं घडण्याचं कारण का आता आपल्याकडे एक छोटासा फॉर्म्युला होता काय N2 काय होता फॉर्म्युला आपला N1 U1 divided by U2 N1 च्या ऐवजी मी काय किंमत पुट केली 1 U1 च्या ऐवजी काय पुट केलं जे युनिट होतं ते युनिट काय होतं फोर्स बट फोर्स डायमेन्शन M1 L1 t टू दी पॉवर -2 आणि खाली U2 तो पण तोच राहणार तो पण तोच असणार ठीक आहे मग सर
असं कसं होईल? m1 m1 कॅन्सल, l1 l1 कॅन्सल, t1 t-2 कॅन्सल. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. असं व्हायला पाहिजे, बट तसं होणार नाही बाळांनो, है ना? तसं होणार का? नाही. देअरफॉर n2 इज इक्वल टू m1 l1 t टू दी पॉवर -2. ठीक आहे. आता हा u1 काय होता? हा u1 कशामधला होता? SI मधला. हा u2 कशामधला होता? CGS मधला. पहिलेच प्रॉब्लेम म्हणून एक कधी सांगतोय. याचा अर्थ हा m1 l1 -2 कशातला होता? SI मधला. हा m1 l1 t-2 हा कशातला होता? CGS मधला. बरोबर? कशातला होता? CGS मधला. मग SI मध्ये मासचं युनिट काय असतं? SI मध्ये मासचं युनिट काय असतं? तर केजी असतं. ठीक आहे. मास युनिट काय असतं? तर केजी असतं. करेक्ट आहे. तुम्ही असं पण लिहून गेलं शॉर्टकट मध्ये, m याची पण पॉवर m टू दी पॉवर 1, याची पण पॉवर m टू दी पॉवर 1. त्याला असं लिहून घ्या 1. बरोबर आहे. पॉवर म्हणजे काय? त्याचा पण पॉवर 1, त्याचा पण पॉवर 1. ठीक आहे. त्याला असं पण लिहा l ला l अपॉन l, इथे 1 द्या. ठीक आहे. इनटू t अपॉन t, त्याची पॉवर किती? -2. हिची पॉवर किती? तर -2. बरोबर. आता एक तर समजलं तुम्हाला की हा जो m आहे म्हणजे ह्या सगळ्या वरच्या क्वांटिटी ज्या आहेत ह्या सगळ्या SI मधल्या आहेत आणि ह्या सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत खालच्या त्या CGS मध्ये. CGS म्हणजे सेंटीमीटर. हे कशासाठी? CGS हे सेंटीमीटर कशासाठी? लेंथ साठी. हा G कशासाठी? मास साठी. आणि S कशासाठी? टाइम साठी. हे माहित पाहिजे. ठीक आहे. चला मग SI मध्ये मास ज्याच्यासाठी वापरतात ती क्वांटिटी लिहून घ्या. ठीक आहे. ती क्वांटिटी इतके पेन झालेत ना माझ्याकडे की मी कन्फ्युज झालो कोणता वापरू. असं असतं. जास्त दिलं ना तुम्हाला त्याची कदर नाही राहत. तसं मला कदर नाही, काय पण वापरतो. n2. ठीक आहे. SI मध्ये मास च्या मी काय लिहिले? तर kg. ठीक आहे. kg. खाली काय लिहू? CGS चा मास. ठीक आहे. CGS चा मास काय असेल? मास कशामध्ये मोजू रे? ग्राम मध्ये. मास कशामध्ये मोजू? तर ग्राम मध्ये. कशात कन्वर्ट केलं आपल्याला? डायन. आणि डायन कशाचे रे? CGS मध्ये. डायन कशामधलं आहे? CGS मधलं. न्यूटन SI मधले आहे तर ऑब्वियसली ते CGS मध्ये. बरोबर. चला लेंथ SI मध्ये लेंथ कशात मोजतो? तर मीटर मध्ये. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये. त्याची पॉवर किती? 1. या सगळ्यांची पॉवर किती? 1. ठीक आहे. सगळ्यांची पॉवर 1. खाली लेंथ कशामध्ये? CGS मध्ये. कशात मोजू? सेंटीमीटर मध्ये. कशात मोजू? सेंटीमीटर मध्ये लेंथ. ठीक आहे. टाइम दोन्हीकडे कशात असेल? सेकंड मध्ये. टाइम दोन्हीकडे कशात असेल? तर सेकंड मध्ये. याची पॉवर किती? -2. करेक्ट आहे. -2. आता इथे काय होईल? हा सेकंड सेकंड कॅन्सल म्हणजे काय उरेल रे? फक्त 1 उरेल. 1 टू दी पॉवर काही पण असू द्या ते 1च आहे. 1 टू दी पॉवर -2 काही बी असू द्या. 1 टू दी पॉवर 2 जरी असतं तरी आन्सर 1च असतं. 1 टू दी पॉवर 100 जरी असतं तरी 1च असतं. ठीक आहे. 1 टू दी पॉवर -1 काय? -2 काय? आन्सर 1च असतं. ठीक आहे. इथं आन्सर 1 येणार. तर मग आता काय नेक्स्ट काय? कन्वर्ट कशात करायचंय? CGS मध्ये. म्हणजे इथे ग्राम आहे बट इथं किलोग्राम आहे. बघा झालं नाही गडबड. इथे ग्राम आहे बट इथं किलोग्राम. म्हणजे किलोग्रामला काय करा? ग्राम मध्ये कन्वर्ट करा. किलोग्रामला काय करा? ग्राम मध्ये कन्वर्ट करा. बघा किलोग्राम कुठे होता? इथे 10 टू दी पॉवर 3 ला काय होता? किलोग्राम. आणि इथे 0 ला काय होता रे? ग्राम. किलोग्राम कशी क्वांटिटी रे? मोठी. किलोग्राम क्वांटिटी कशी आहे? मोठी. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? तिला अजून मोठं करायला लागेल. ठीक आहे. देअरफॉर काय लिहू राहते? तर देअरफॉर n2 इज इक्वल टू किलोग्रामला काय करू? इथे काही नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. काही नाही म्हणजे कोण आहे? 1 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय रे? 1 into 10 टू दी पॉवर. आता 1 लिहिला काय नाही लिहिला काय? किती फरक पडतो का? नाही. ठीक आहे. 10 टू दी पॉवर किती लिहू? जितका फरक असेल तितका. ग्राम म्हणजे किती आहे? 10 टू दी पॉवर 0. म्हणजेच काय? 10 टू दी पॉवर 0 म्हणजेच 1. कितीचा फरक आला? 3 चा. लगेच आपण काय करतो? किलोग्राम क्वांटिटी मोठी होती तर ती अजून मोठी होणार कन्वर्ट झाल्यावरती. म्हणजे 10 टू दी पॉवर 3 ला काय करू? मल्टिप्लाय करू 1 ला. साधी गोष्ट आहे. हा 1 दिला काय आणि नाही दिला काय काही फरक आहे का? म्हणजे 10 टू दी पॉवर 3. म्हणजे आता ही क्वांटिटी जी किलोग्राम होती ती आता कशात आली? ग्राम मध्ये. खाली पण काय होता? ग्राम. आणि ह्याची पॉवर किती होती? 1. ह्याची पॉवर किती होती? 1. ठीक आहे. मीटरचा स्क्वेअर आहे बरोबर. मीटर. खाली काय? सेंटीमीटर. खाली काय? सेंटीमीटर. तर मीटरला कशात आणणे? सेंटीमीटर मध्ये. बट कम्पेअर टू सेंटीमीटर मीटर इज अ बिगर क्वांटिटी. कसं काय सांगितलंय? सेंटीमीटर 10 टू दी पॉवर -2 आहे आणि 10 टू दी पॉवर 0 काय असतो? मीटर असतो. म्हणजे 1 ला 1 मोठा आहे. क्लिअर आहे. चला मग इथे काय म्हणते मग आता आन्सर? ह्याला कन्वर्ट केलं तर
मोठी क्वांटिटी अजून मोठी म्हणजे 10 टू दी पॉवर किती तर 2, 10 टू दी पॉवर किती तर 2, 1 into 10 टू दी पॉवर 2 नसे समजलं. बरोबर. आता काय आला मीटरचा कशात कन्वर्ट झाला सेंटीमीटर, खाली पण काय आला सेंटीमीटर. ठीक आहे. आणि त्यांची पॉवर किती 1, पॉवर किती 1 1 1. ठीक आहे. इथे काही उरलं का आता इथे काही उरलं का इथे काय उरलं तर 1. therefore n2 is equal to ग्राम ग्राम कैंसिल, सेंटीमीटर सेंटीमीटर कैंसिल, 10 to the power 3 into 10 to the power 2 is equal to 10 to the power 5. कशात कन्वर्ट केलं आपण डायन मध्ये. कशात कन्वर्ट केलं आपण डायन मध्ये. म्हणजे हे आयडियल इक्वेशन असतं 1 न्यूटन इज इक्वल टू 10 टू दी पॉवर 5 डायन. हे स्टँडर्ड. ठीक आहे. 10 टू दी पॉवर 5 डायन. क्लिअर इथपर्यंत. हे खूप मोठं एक्सप्लेन केलं, खूप लेंथी एक्सप्लेन केलं. ठीक आहे. कारण की छोट्या छोट्या गोष्टी त्याची आम्ही खूप जोर देऊन सांगितल्या. हे पॉवर झालं, हे वरती लिमिट झालं, हे झालं ते झालं. ठीक आहे. आता बघा समजा 6.67 जसं की आपल्याकडे एक एक्झाम्पल असतं. ठीक आहे. जसं की उदाहरण असतं कन्वर्ट जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. 6.67 into 10 to the power -11. आता ग्रॅव्हिटीचं जे युनिट असतं. ठीक आहे. तुम्हाला माहिती की मी माहिती ते सांगता येईल ना. बघा ह्याचा फॉर्म्युला असतो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तुम्ही सांगा बरं काय याचा फॉर्म्युला काय मिळेल. G m1 ऍक्च्युअली मी घेतलंय. ठीक आहे. m1 m2 डिवाइडेड बाय r2. g चा फॉर्म्युला काय मिळेल सांगा पटकन. f(r2) डिवाइडेड बाय m1 m2. म्हणजे काय मास सारखे असेल तर इथं m2 मिळेल आणि इथे काय मिळेल g मिळेल. g चे युनिट काय मिळेल याच्यावरून पटकन फोर्सचा न्यूटन, याचा डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. हा डिस्टन्स आहे. ठीक आहे. मास म्हणजे काय तर किलोग्राम स्क्वेअर. हे युनिट असे पटकन काढले. ठीक आहे. इंदा g चे युनिट काय मिळेल मग तुम्हाला माहित नसेल तर बहुतेक मी घेतले वाटते. ठीक आहे. घेतलंय बहुतेक. ओके. न्यूटन मीटर स्क्वेअर कसं वाचायचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर. चला. ठीक आहे. ह्याला कन्वर्ट करायचं आपल्याला सीजीएस मध्ये. कन्वर्ट इनटू सीजीएस असं सांगितलं. चला. तर सोल्युशन काय असेल मग पटकन याचं सोल्युशन जर कधी काढायचं झालं तर काय करणार तुम्ही n1 u1 इक्वल टू n2 u2 न n2 चा फॉर्म्युला कसं रे n1 u1 काय असेल n1 u1 इज इक्वल टू n2. आता n1 u1 काय आपलं SI. हे न्यूटन मीटर केजी कशात आहे SI आणि हे कशात आलं सीजीएस मध्ये. बरोबर. बरोबर. मग हे जर कधी कन्वर्ट केलं मी सीजीएस मध्ये हे कशामधलं आहे SI मधलं. हे कशामधलं आहे SI मधलं. SI मधलं तर कधी मी सीजीएस मध्ये लिहिल्या सेम गोष्टी तर कशा लिहिल न्यूटनच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार डायन लिहिणार. आता ठीक आहे. न्यूटनच्या ऐवजी काय लिहिणार तर डायन लिहिणार. हे काय मीटर स्क्वेअर आहे. हे काय मीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके. आणि किलोग्राम आहे काय किलोग्रामचा स्क्वेअर आहे तर काय लिहिणार आहे तर ग्रामचा स्क्वेअर. म्हणजे आपले युनिट फिक्स आहे शेवटी येणार. ठीक आहे. फक्त आपल्याला नंबर काय येणार ते बघायचं. ठीक आहे. therefore n2 is equal to n1 u1 upon u2. आता इथे नंबर काय तर 6.67. ठीक आहे. बघा ना नाही समजलं तर 6.67 मी जास्त सांगतोय. ठीक आहे. u1 काय आता इथं u1 काय तर न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर. बरोबर आहे. इक्वल टू n2 माहित नाही n2 माहित नाही. आता u2 च्या ऐवजी काय लिहिले मी ते ह्या क्वांटिटी सीजीएस मध्ये या SI मध्ये तर सेम क्वांटिटी सीजीएस मध्ये. ठीक आहे. हे सेम इथंच आहे सेम ऍज इट इज इथे येईल. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली तसं पण लिहू शकता काही अडचण नाही. चला कुठपर्यंत आलो तुम्ही आपण आता न्यूटन मीटर स्क्वेअर u2 च्या ऐवजी काय लिहिले मग सेम हेच युनिट लिहू. ठीक आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर ते नंतर पुट करू आपण. ठीक आहे. हा न्यूटनला तिकडे डायन म्हणू मीटरला ते म्हणू. ठीक आहे. सध्या फक्त आपण कसे लिहिले हा दोन्ही पण सारखे लिहिले जसं मागे सोडवलं ना तसं. हा झाला u1 हा झाला u2. मग n2 साठी काय आन्सर येईल n2 साठी आन्सर काय येईल therefore n2 is equal to therefore n ह्याला जर कधी आणखी कसं लिहू शकतो तुम्हाला नाही समजलं तर
न्यूटनला काय लिहू रे 6 पॉइंट लिहिलं आपण डायमेन्शन वाईज लिहून घेऊ डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करतो ना न्यूटनला कसं लिहू मग 6.67 into 10 to the power -11 हा झाला नंबर 2 ठीक आहे इंटू न्यूटनला कसं लिहू m1 n1 t -1 डायमेन्शन वाईज करायचं ठीक आहे प्रत्येक वेळेस m1 n1 t -2 हा मीटर स्क्वेअर आहे ठीक आहे मीटर स्क्वेअर आहे डॅश म्हणजे मल्टिप्लाय मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर आहे म्हणजे काय लेंथचा स्क्वेअर केजी म्हणजे काय रे मासच ना केजी म्हणजे काय मास म्हणजे खाली पण काय लिहू रे m स्क्वेअर खाली पण काय लिहू मास आहे म्हणजे m स्क्वेअर n2 n2 नंबर शोधायचा आहे n च्या ऐवजी काय m1 l1 ते आपण मागच्या डायमेन्शन घेऊन सॉल्व केलं मीटरच्या ऐवजी मीटर म्हणजे लेंथ l चा स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी च्या ऐवजी मास चा स्क्वेअर बरोबर इथे तोच नंबर परत 6.67 into 10 to the power -11 हा m to the power 2 वरती गेल्यावर -2 हा m to the power 2 वरती गेल्यावर -2 म्हणजे हा m to the power 1 आणि into m to the power -2 काय होऊन जाते m to the power बोला -1 ठीक आहे हा l1 आणि l स्क्वेअर l to the power 3 t to the power -2 बरोबर हे झालं इकडचं सेम तिकडचं ठीक आहे तेच करायचं आपल्याला वारंवार ठीक आहे मी आधीच लिहून घेतलं तिथे ठीक आहे इथे मी काय लिहायला पाहिजे होतं डायन वगैरे लिहायला पाहिजे होतं पण तसं न लिहिता आपण डायरेक्ट डायमेन्शन काढून घेतो ठीक आहे काय करायचं डायरेक्टली डायमेन्शन काढून घ्यायचं मग चला लिहा इथं पण काय आन्सर आहे हा वरती गेल्यावर -1 l3 t -2 बरोबर याला इकडे आणल्यावर ठीक आहे 6.67 इथे फिक्सच आहे बरोबर नंबर आहे m आता 1 m1 l1 t1 m2 l2 t2 कन्फ्युजन नको कोणतं द्या इथे पण लिहू शकतात ठीक आहे लिहून टाक m1 अपॉन m2 सारख्या गोष्टी मी जवळ लिहून घेतल्या m1 m2 जवळ आणि त्यांची पॉवर किती तर -1 ठीक आहे परत l1 अपॉन l2 असे लिहून घेऊ शकता तुम्ही t1 अपॉन t2 असे लिहू शकता ठीक आहे नंतर त्यांची पॉवर द्या l1 आणि l2 ची पॉवर किती येतात 3 t1 आणि t2 ची इकडे आल्यावरती पॉवर -2 बरोबर आहे इक्वल टू काय आलं n2 साठी सॉल्व करतो ठीक आहे मग द्या पटपट आता याची युनिट्स हा SI मध्ये असणार पहिला ठीक आहे हा कशामध्ये असणार SI मध्ये मग द्या 6.67 into 10 to the power -11 m1 कशात लिहू मी आता मास हा कशात लिहू तर किलोग्राम मध्ये ठीक आहे आणि हा खालचा कशात असणार तर ग्राम मध्ये आपल्याला कशात कन्वर्ट करणे सीजीएस मध्ये त्यामुळे ग्राम ठेवावा लागणार ठीक आहे पटपट करा इथे -1 l ची पॉवर काय ठेवणार इथे काय ठेवणार l च्या ऐवजी मीटर ठेवणार ना किलोमीटर लेंथ कशामध्ये मोजू मीटर मध्ये ठीक आहे मीटर मध्ये ठीक आहे आणि खाली काय लिहिले सेंटीमीटर सीजीएस मधला 3 into t1 कशात असेल सेकंड मध्ये नो प्रॉब्लेम इथे ह्याची काटाकाटी जरी झाली तरी हे काय होणार आहे 1च होणार आहे हा 6.67 इथे लिहू 6.67 into 10 to the power -11 into किलोग्राम में ग्राम मध्ये कन्वर्ट करा नाही ग्राम मध्ये आन्सर काढायचं मी किलोग्रामला ग्राम मध्ये कन्वर्ट करा ठीक आहे मग काय रे काय बोला पटकन किलोग्राम कसा आहे मोठा आहे कितीने मोठा आहे 10 to the power 3 ने ग्राम पेक्षा 10 to the power 3 काय आलं हे ग्राम आलं खाली काय उरलं ग्राम उरला ठीक आहे इथे काय मीटरला कशात कन्वर्ट करायचंय सेंटीमीटर मध्ये मीटर पण कसा आहे मोठा आहे ठीक आहे कितीने 2 ने 10 to the power 2 काय सेंटीमीटर खाली पण काय होता सेंटीमीटर त्यांची पॉवर किती आहे तर 3 त्यांची पॉवर किती आहे 3 इथे पॉवर किती होती -1 इथे पॉवर किती होती -1 इनटू सेकंड हे कटलं तर काय होईल रे 1 होईल ठीक आहे लिहिलं काय नाही लिहिलं का ती फरक पडेल का नाही कशासाठी सॉल्व केलं आपण हे सगळं n2 साठी ठीक आहे कशासाठी सॉल्व केलंय n2 साठी therefore n2 6.67 into 10 to the power -11 into काय होईल ग्राम कॅन्सल सेंटीमीटर कॅन्सल 10 to the power 3 हा -1 ने परत मल्टिप्लाय झाला तर काय होईल लिहू का घातांकाचा घात मल्टिप्लिकेशन पॉवरची पॉवर बरोबर 6.67 into 10 to the power -11 इथे काय होईल रे 10 to the power -3 बरोबर आणि इथे काय होईल 10 to the power +6 बरोबर आहे काय मग आन्सर -11 -3 -14
बरोबर. -14 मधून +6 गेले -8. 6.67 इंटू 10 टू दी पॉवर किती रे? -14 -8. ठीक आहे. आणखी कसं लिहू शकता तुम्ही? हे दोन याच्यामध्ये ऍड करू शकता. लेफ्ट साइडला आहे ना 667 इंटू 10 टू दी पॉवर -10. हे झालं ऑलरेडी. ठीक आहे. त्याच्यावरती कन्वर्जन आपण बऱ्याच वेळेस डिस्कस केलं. समजलं हे कसं करायचं कन्वर्जन? हे खूप लेंथी आहे. ठीक आहे. हे बोर्डाची प्रोसिजर झाली. कोणती? बोर्डाची. शॉर्टकट मध्ये करायचं असेल तर आपण कसं करणार? लिहून घेतलं असेल तर बघू आपण. वेळ वाचणार तुम्ही काय करणार? जितके शॉर्टकट वापरणार तेवढं शॉर्टकट वापरायचं. बरोबर. बघा शॉर्टकट मध्ये आपण जे काढायचे विचार केला असतात तर तुमची इमॅजिनेशन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती डिपेंड. बरोबर. 6.67 जाऊ द्या. मी ते लिहिणारच नाही. आपल्याला माहिती आहे ते तर फिक्सच राहणार. त्याला आपण n1 च म्हणू. बरोबर आहे. त्याला घेऊन आपण n1 च म्हणू. n2 n1 u1 u2. n1 जाऊ द्या. मी कशाला लिहित बसू त्याला? तुम्ही कशाला वेळ घालवणार आहे? तुम्हाला माहिती आहे तो तसा मी शेवटी लिहिला काय नाही लिहिला काय फरक नाही. शेवटी लिहू डायरेक्ट जिथं आपल्याला तो डॉट काढायचा असेल तर n1. u1 चं काय असेल मग? u1 असतो आपला SI आणि u2 असतो आपला काय? CGS. SI मध्ये न्यूटन आहे. बरोबर. न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर ती क्वांटिटी आली असती इथे u1 मध्ये. ठीक आहे. न्यूटनचा काय झाला असता? न्यूटनचा काय झाला असता तर फोर्स m1 l1 t -2. त्याच्या पुढे काय आला रे परत l स्क्वेअर आला. त्याच्या पुढे काय आला l स्क्वेअर. म्हणजे l स्क्वेअर काय म्हणजे बदलावं. आणि खाली काय आहे केजी स्क्वेअर. केजी स्क्वेअर म्हणजे काय तर मास स्क्वेअर. केजी स्क्वेअर म्हणजे काय तर मास स्क्वेअर. लगेच तुम्ही काय करणार? ह्याला जर कधी आपण इमॅजिन केलं तर काय ना न्यूटन मीटर. न्यूटन मधला L1 तो मल्टिप्लाय होणार या L स्क्वेअर सोबत. बरोबर. तो मल्टिप्लाय होणार याच्या सोबत म्हणजे L क्यूब होऊन जाणार. बरोबर. तो काय होणार L क्यूब होऊन जाणार. आणि हा t -2 बट हा केजी खाली होता मास तो स्क्वेअर वरती गेल्यावरती 2 होणार आणि हा मायनस होणार. m टू दी पॉवर -1 L क्यूब t टू दी पॉवर -2. हे कशाचं झालं? हे कशाचं झालं? SI मध्ये जे आलं तेच येणार कशामध्ये? CGS मध्ये सुद्धा m टू दी पॉवर -1 L टू दी पॉवर 3 t टू दी पॉवर -2. हे झालं आपलं u1 u2. तुम्ही फक्त आता काय करणार पटकन दिशी n2 n1 मासच्या ऐवजी मासची व्हॅल्यू पुट करणार. तुम्ही रेशो वेगळे केले का नाही केले काय ते आता करा. ठीक आहे. कसे करणार मग? समजा हे दिलं आपण मास आहे. वरती काय असणार? किलोग्राम. खाली काय असणार? ग्राम. त्याची पॉवर किती? -1. इथे काय लेंथ? ठीक आहे. लेंथ SI मध्ये किती तर मीटर. खाली कशामध्ये? सेंटीमीटर. त्याची पॉवर किती? 3. टाइम इथेच कॅन्सल झाले सारखे सारखे. मग ठीक आहे. तेवढी स्टेप वाचली आपली. बरोबर आहे. n1 नंबर तर फिक्स आहे आपला. बरोबर. केजी कशामध्ये? कशात कन्वर्ट करणे? CGS मध्ये. मग ग्राम तसंच ठेवा. किलोग्रामला कन्वर्ट करा. किती मग 10 टू दी पॉवर 2. फरक कितीचा आला आहे? ग्राम आणि किलोग्राम मध्ये 3 चा नॉट 2 चा. ठीक आहे. 10 टू दी पॉवर 3. इथे आला ग्राम इथे आला ग्राम. ठीक आहे. ग्राम आपल्याला कट होणार आहे. ही स्टेप वाचून जाते. 10 टू दी पॉवर 3 इथे -1 मीटर आहे. ठीक आहे. कितीचा फरक? 10 टू दी पॉवर 2 चा. कितीचा फरक? 10 टू दी पॉवर 2 चा. हा वरती गेल्यावरती काय होईल? हा L क्यूब. ठीक आहे. किती होऊन जाईल? क्यूब होऊन जाईल ना. त्याचा किती होऊन जाईल? 3 टू द 6 होऊन जाईल. किती होऊन जाईल? 3 टू द 6 आहे ना. मीटर म्हणजे किती रे? 10 टू दी पॉवर 2 सेंटीमीटर. 2 3 द 6 होऊन जाईल. म्हणजे इथे किती आलं इनडायरेक्टली? n1 into 10 to the power -3 into 10 to the power +6. तेच केलं तर आपण 6 -3 किती होईल? +3. बरोबर आहे. आणि -11 6.67 into 10 to the power -11 into 10 to the power +3. -11 मधून +3 गेले किती? 6.67 into 10 to the power -1. तेच आन्सर आलं. भले मोठा ब्लॅकबोर्ड भरला होता बट प्रत्येकाने भरला असेल का? नाही. शॉर्टकट वापरतात. आता बघा एक शेवटचा प्रॉब्लेम जो मला घ्यायचा नव्हता बट 12वीच्या मुलांचे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर चालू आहे त्याचा कन्वर्ट करून दाखवा बघा. के कॉन्स्टंटचा रॅन्डम प्रॉब्लेम घेऊन बघा नंतर का काय म्हणतात त्याला के झालं असं काहीतरी आहे. युनिट आहे कशा तरी केचं. ठीक आहे. 12वीचे पोरं बघत असेल त्यांना हे थोडंसं क्लिक होऊन जाईल. के हा काय असतो तर एक कॉन्स्टंट. ठीक आहे. समजून घ्या. त्याची व्हॅल्यू दिलेली असते समजा 9 into 10 to the power 9. ठीक आहे. 9 into 10 to the power 9 अशी व्हॅल्यू असते. आणि त्याचं जे युनिट असतं ते घ्या न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय फॉर कुलम. आणि कुलम ही कशाची युनिट असतं तर चार्ज. ठीक आहे. कुलम ही कशाची युनिट असतं तर चार्ज. COULOM कुलम. ठीक आहे. चला चार्ज म्हणल्यावरती तुम्हाला काय लक्षात द्यायला पाहिजे?
करंटचा फॉर्म्युला काय असतो I इज इक्वल टू QT बरोबर. करंटचा फॉर्म्युला काय असतो चार्ज इंटू टाइम. Q चा फॉर्म्युला काय आपल्याला त्याच्यावरून I अपॉन T है ना. तेच ना. चार्जेस काय असतं रेट ऑफ फ्लो ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यालाच करंट म्हणतात आपण. करंट काय असतं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स बरोबर, फ्लो ऑफ चार्जेस. चला मग कसं लिहिणार मग याला पटकन दिशी. न्यूटनच्या डी तुम्ही काय लिहिणार N2 काढायचं ना. N2 चा फॉर्म्युला N1 U1 अपॉन U2. N1 च्या ऐवजी 9 × 10 to the power 9 फिक्स राहणार तो तसंच राहू दे. U1 च्या ऐवजी काय फक्त करणार M1 L1 T - 2. इथे काय आला रे L² आला आणि खाली काय आला कुलम्बचा स्क्वेअर. त्याला तुम्ही कसं लिहिणार I म्हणजे एंपियर. ठीक आहे एंपियरचा 1 आणि T खाली म्हणजे तो -1. याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक आन्सर भेटेल. काय भेटेल त्याचं डायमेन्शन भेटेल. तेच U2 चं असणार. जे U1 चं असणार तेच U2 ला लागू होणार. फक्त मासच्या ऐवजी किलोग्राम लिहू आणि खाली ग्राम लिहू तो फरक. ठीक आहे मग इथे काय येणार आहे M1 L³ T - 2. हा -1 वरती गेला की परत +1 आणणार आणि हा -1 होणार. ठीक आहे आणि इथे काय लागणार a टू दी पॉवर -1. हा -1 +1 ना वर गेला -1. सेम खाली येणार. सेम काय येणार आहे खाली येणार L³ T - 1 * a - 1. काय करणार मग आता तुम्ही फक्त इथे मासच्या ऐवजी हे वरचे सगळे S आहे तर खालचे सगळे CG असेल बरोबर. मासच्या ऐवजी काय लिहिणार वरती किलोग्राम आणि खाली काय लिहिणार ग्राम. सेम लेंथच्या ऐवजी त्याची पॉवर द्यायला विसरायचं का नाही. तिथेच ते खरा खेळ बरोबर. L म्हणजे काय इथं तर मीटर आणि खाली सेंटीमीटर. ठीक आहे याची पॉवर किती आली इथे 3 आली. ठीक आहे इथं सीजीएस मध्ये मोजा एसआय मध्ये मोजा टाइमच आहे सेकंडच आहे. करंट एंपियर आहे. ठीक आहे इथे करून जाणार. ह्याच्यात व्हॅल्यू पुट करा किलोग्रामला ग्राम मध्ये कन्वर्ट करा मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा आणि याचा आन्सर काय येतं ते सांगा. ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करा प्रॉब्लेम्स भेटून जातील.